Hello dear students. So today we will see the derivation of terminal velocity. ठीक आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो रे टर्मिनल वेलॉसिटी ॲक्च्युली काय आहे. बघा इथे जर एक कंटेनर आपण घेतला आणि या कंटेनरमध्ये जर सपोज काही लिक्विड आहे आणि याच्यामध्ये जर आपण एक स्पेरिकल बॉल टाकला रे, ठीक आहे, एक स्पेरिकल बॉल आहे तो जर टाकला, ओके, विच इज ऑफ मेटलनी बनलेला एक स्पेरिकल बॉल आहे. ओके, तर याची डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त असल्यामुळे हा जो बॉल आहे तो कुठे जाणार आहे, खाली जाणार. आता हा बॉल जेव्हा खाली जाईल तर याच्याकडे एक वेलॉसिटी येणार, बरोबर. आता ते जे वेलॉसिटी आहे, ज्या वेलॉसिटीने हा बॉल खाली जाणार आहे त्याला आपण म्हणतो टर्मिनल वेलॉसिटी. दॅट इज टर्मिनल वेलॉसिटी. बट दिस टर्मिनल वेलॉसिटी इज कॉन्स्टंट वेलॉसिटी. इनिशियली काय होणार, इनिशियली थोडी वेलॉसिटी वाढेल जेव्हापर्यंत हा बॉल थोडा खाली येत नाही रे, वेलॉसिटी थोडी वाढेल, कमी होईल, ठीक आहे. कारण वरती इथे एक विस्कस फोर्स लागेल, ठीक आहे, आणि दुसरा फोर्स म्हणजे बॉइंट फोर्स. तर दोन फोर्स वरती लागेल, बॉइंट फोर्स आणि विस्कस फोर्स, आणि खाली लागेल mg, ठीक आहे. तर इनिशियली थोडं फ्लक्च्युएशन राहणार वेलॉसिटीमध्ये, बट एका टाईम नंतर वेलॉसिटी कॉन्स्टंट बनेल. तर आपण म्हणू शकतो की नेट फोर्स इज झिरो. नेट फोर्स झिरो म्हणजे ॲक्सेलरेशन किती असणार, झिरो. ॲक्सेलरेशन झिरो म्हणजेच वेलॉसिटी आपली काय झाली, कॉन्स्टंट झाली, ठीक आहे, वेलॉसिटी कॉन्स्टंट. आणि त्याच कॉन्स्टंट वेलॉसिटीला आपण म्हणतो टर्मिनल वेलॉसिटी. ओके, तर इथे आपण तेच डेरिवेशन बघणार आहे त्याचं, की हाऊ वी कॅन फाइंड आउट दॅट इक्वेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी. तर वेलॉसिटीचं इक्वेशन इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रे. ओके, तर सर्वात पहिले आपण एका कंटेनरमध्ये एक लिक्विड घेतलं, ठीक आहे. तर लिक्विडची डेन्सिटी आपण रो कन्सिडर करू, सिग्मा कन्सिडर करू, ठीक आहे. आणि इथे हा जो स्पियर आहे, सॉलिड स्पियर, याची डेन्सिटी मी रो कन्सिडर करतो, ठीक आहे. तर आता इथे जर फोर्स बॅलन्स मला करायचं असेल तर इथे खाली लागणार आहे mg, आणि याच्या वरती फोर्स लागेल, स्पियर आहे हा, वरती फोर्स लागेल, एक तर लागेल फोर्स ड्यू टू विस्कस फोर्स ड्यू टू विस्कॉसिटी, ठीक आहे, आणि दुसरा लागेल दॅट इज बॉइंट फोर्स. ओके, बॉइंट फोर्स और अपथ्रस्ट फोर्स. आता इथे आपल्याला माहिती असलं पाहिजे दिस विस्कस फोर्स इज व्हॉट, ठीक आहे. विस्कस फोर्सचा फॉर्म्युला असते 6πμ/v, ठीक आहे. तर इथे हा जो फॉर्म्युला आहे हा येतो स्टोक्स लॉवरनं. दिस इज स्टोक्स लॉ. हा जो फॉर्म्युला आहे फक्त आणि फक्त स्पियरसाठी व्हॅलिड आहे. इथे म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, ठीक आहे, आणि आर म्हणजे याची रेडियस, ह्या स्पियरची रेडियस, आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी, ज्या वेलॉसिटीने हा स्पियर खाली चालला आहे, ठीक आहे. तर हा तर झाला विस्कस फोर्स. त्याच्यानंतर दुसरा फोर्स म्हणजे बॉइंट फोर्स. बॉइंट फोर्स असते डेन्सिटी ऑफ लिक्विड. डेन्सिटी ऑफ लिक्विड इथे आपण सिग्माने डिनोट केली आहे, तर आपण इथे सिग्माच घेणार. डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस बाय दी ऑब्जेक्ट. हा VL बघा काय इथे, VL इथे काय, इट इज व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस बाय दी ऑब्जेक्ट, तर ह्या केसमध्ये बघा ऑब्जेक्ट आपला फुल्ली इमर्स आहे पाण्यामध्ये किंवा कुठल्याही फ्लुइडमध्ये, ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण पूर्ण त्या सॉलिड स्पियरचं व्हॉल्यूम कन्सिडर इथे करू शकतो. ओके, इंटू जी. ओके, तर आता इथे आपल्याला जस्ट नॉर्मल एक फोर्स बॅलन्स करायचा आहे. तर आपण कन्सिडर करू की इथे वेलॉसिटी जी आहे ते कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. ओके, कॉन्स्टंट वेलॉसिटीने ते जो स्पियर आहे तो खाली चालला आहे, म्हणजे याच्यावर नेट फोर्स किती असणार आहे, झिरो. नेट फोर्स झिरो म्हणजे आपण म्हणू शकतो रे की डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू व्हॉट, अपवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्स. आता डाऊनवर्ड फोर्स कुठले तर mg, ठीक आहे. mgच डाऊनवर्ड फोर्स आहे जो खाली लागतो बघा. आणि अपवर्ड फोर्स म्हणजे कुठले रे, एक तर आहे Fv दॅट इज विस्कस फोर्स, आणि दुसरा म्हणजे बॉइंट फोर्स Fb. तर आता मासला आपण काय लिहू शकतो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो. इथे डेन्सिटी कशाची घ्यावं लागेल, हे मास कशाचं आहे, स्पियरचं आहे. तर डेन्सिटी ऑफ दॅट स्पियर इज रो इंटू व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असते, 4/3 πr³, आर म्हणजे त्याची रेडियस रे, इंटू जी, विच इज इक्वल्स टू विस्कस फोर्सचा फॉर्म्युला हा मी आत्ता सांगितला, विच इज कम्स फ्रॉम दी स्टोक्स लॉ. काय इट इज 6πμ इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, आर इंटू व्ही. इथे लक्षात ठेवा हे जे वेलॉसिटी आहे ॲक्च्युअलमध्ये रिलेटिव्ह वेलॉसिटी असते. ओके, सो दिस इज व्ही.
बट इथे आपण कन्सिडर करत आहे की आपला जो स्पियर आहे तो कॉन्स्टंट वेलॉसिटीने खाली चालला आहे, तर इथे मी टर्मिनल वेलॉसिटी याला घेऊ शकतो. ओके, प्लस दिस एफ बी इज वॉट, दॅट इज बॉइंट फोर्स. आणि बॉइंट फोर्स काय असते रे? डेन्सिटी ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस बाय दी ऑब्जेक्ट. ह्या केसमध्ये बघा, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस बाय दी ऑब्जेक्ट म्हणजे जितकं व्हॉल्यूम ह्या स्पियरने डिस्प्लेस केलं असेल दॅट विल बी इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर ओनली. तर इथे आपण काय घेऊ शकतो? स्पियरचंच व्हॉल्यूम घेऊ शकतो. तर स्पियरचं व्हॉल्यूम काय? 4/3 पाय आर क्यूब इंटू जी. तर असं काहीतरी इक्वेशन आपल्याकडे इथे येत आहे. आता आपण काय करू? इथे 6 पाय म्यू आर व्ही व्ही टी दॅट इज टर्मिनल वेलॉसिटी, आणि हे टर्म इकडे घेऊन जाऊ. ठीक आहे, हे टर्म आपण ह्या साईडला घेऊन जाऊ. तर इथे काय बनेल? इट इज 4/3 कॉमन काढू शकतो, पाय आर क्यूब कॉमन काढू शकतो, जी पण कॉमन काढू शकतो. इथे रो मायनस सिग्मा येणार. ओके, विच इज इक्वल्स टू दिस. आता काय काय कॅन्सल होते बघा? पाय एक कॅन्सल होत आहे, एक आर पण कॅन्सल होत आहे. ठीक आहे, आणि इथे दिस इज 2 जा अँड दिस इज 3 जा. तर इथे व्ही टी इक्वल्स टू मी काय लिहू शकतो बघा? दिस इज 2, इथे आर स्क्वेअर उरला, एक आर कॅन्सल झाला. इथे जी, दिस इज रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय दिस विस्कॉसिटी खाली येणार इथे, इंटू हे 3 इंटू 3, हे बघा हे 3 खाली येणार, 3 इंटू 3 9. ओके, तर हे आपल्याला इक्वेशन मिळत आहे रे. दिस इज द इक्वेशन ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. ठीक आहे, तर टर्मिनल वेलॉसिटीचं इक्वेशन बघा काय आलं आहे? इट इज 2/9 आर स्क्वेअर जी दॅट रो मायनस सिग्मा अपॉन म्यू. ठीक आहे, इथे रो म्हणजे काय? इट इज डेन्सिटी ऑफ सॉलिड स्पियर. ओके, आणि सिग्मा म्हणजे काय? इट इज डेन्सिटी ऑफ लिक्विड. ठीक आहे, जे लिक्विड इथे घेईल त्याची डेन्सिटी. आणि म्यू इज व्हॉट? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, सो थँक्यू.